हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईच्या पद्धतीचे मेथीचे लाडू। मेथीचे लाडू आपल्या शरीरासाठी पौष्टिकता आहेतच, शिवाय अशा पद्धतीने केले तर चविष्ट सुद्धा लागतात। असे लाडू कडू नको व्हायला त्यासाठी मी ट्रिक वापरली आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला कळेलच। मेथी चांगली लालसर भाजून मिक्सरला बारीक करून घेतली आणि तुपामध्ये 7 ते 8 भिजत ठेवली, जेणेकरून लाडू आपले कडवट होणार नाहीत। मखाना, सुखं खोबरं, ड्रायफ्रुट्स मध्ये फक्त काजू बदाम घेतलेले आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला छान भाजून घ्यायचे तुपावर। मखाना आणि सुकं खोबरं भाजून झालं की मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं। आता पुन्हा सेम प्रोसिजर, तुपावर आपल्याला डिंक, मेथी आणि खारीकची पावडर भाजून घ्यायची। डिंक, हलीम आणि खारीक पावडर, आपल्याला सर्व हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे। पुन्हा पॅन मध्ये तूप घालून आपल्याला गव्हाचं पीठ परतून घ्यायचे। मी इकडे 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आणि लालसर भाजून घेतले। गव्हाचे पीठ भाजून झालं की ते सुद्धा ह्या मिश्रणामध्ये आपण ऍड करणार आहोत। आणि आता शेवटचं म्हणजे घ्यायचं आपल्याला रवा सुद्धा तुपावर छान लालसर भाजून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा भाजून झाला की या मिश्रणामध्ये ऍड करायचा। मेथीच्या लाडूचं सारण आपलं आता पूर्ण रेडी आहे। आता मी गुळाचा पाक तयार करून घेते। त्यासाठी पुन्हा एकदा पॅन मध्ये तूप घातलंय आणि तुपामध्ये मी गुळ छान मेल्ट करून घेते। चांगलं मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गुळ चांगलं मेल्ट झालं की जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, मेथीच्या दाण्यांची आपण पावडर केली होती आणि तुपात भिजवली होती, ती आता ह्या गुळाच्या पाकामध्ये ॲड करायची आहे।
गुळाच्या पाकामध्ये मेथीचं चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता मी घालते वेलची पावडर. आता आपला गुळाचा पाक रेडी आहे. भाजून वाटलेलं सर्व सारण आपण एकत्र एका परातीत काढून घेतलं आणि त्यामध्ये मी आता घालते पाक. आपण भाजून घेतलेले सर्व पदार्थ गुळाच्या पाकामध्ये छान असे एकजीव मिक्स करून घ्यायचे. असं हाताने गुठळ्या फोडून घ्यायच्यात. आणि पटापट आता मी लाडू वळून घेते. आणि असा आपला पौष्टिक असा मेथीचा लाडू तयार आहे. थंडीच्या दिवसांमध्ये मेथीचे लाडू खाणं म्हणजे खूपच फायदेशीर आहे. पोस्ट डिलिव्हरी हे लाडू खाणं तर सर्वात उत्तम. मेथीचे लाडूला औषधी लाडू सुद्धा म्हटलं जाते, कारण त्यामध्ये असणारे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. जसं की डिंक आहे, मेथी, हलीम, खारीक पावडर, खोबरं, ड्रायफ्रुट्स, मखाना सर्व पौष्टिक घटक मिळून तयार केलेला मेथीचा लाडू आपला खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.